NPS UPS अंतर्गत सेवा जोडून देण्याबाबत वित्त विभागाचे महत्त्वाचे परिपत्रक. प्रस्ताव पाठवताना कोणती काळजी घ्यावी? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 17 जून 2026 रोजी एक महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात NPS अथवा UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा जोडून देण्याबाबतचे प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि कोणत्या त्रुटी टाळाव्यात याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. चला तर मग या परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. सेवा जोडणीची प्रकरणे कोणती? ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची पहिली नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली होती आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पदावर किंवा विभागात नवीन नियुक्ती स्वीकारली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा जोडणीची प्रकरणे या नियमानुसार तपासली जातात. तसेच निवृत्ती वेतनास पात्र असलेल्या पदावरून दुसऱ्या शासकीय पदावर नियुक्ती झाली असल्यासही सेवा जोडणीचा विचार केला जातो. प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक? वित्त विभागाने स्पष्ट केले आहे की सेवा जोडणीचा प्रस्ताव पाठवताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. 1. पहिल्या पदावरील नियुक्ती आदेश. 2. परीक्षाविधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश. 3. नवीन पदासाठी केलेल्या अर्जाची प्रत किंवा अर्ज करण्याची परवानगी. 4. पहिल्या पदावरून कार्यमुक्त झाल्याचा किंवा तांत्रिक राजीनाम्याचा आदेश. 5. नवीन पदावरील नियुक्ती आदेश. ही कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडल्यासच प्रस्तावाची तपासणी जलद गतीने होऊ शकते. वित्त विभागाच्या निदर्शनास आलेल्या सामान्य चुका. वित्त विभागाकडे अनेक प्रस्ताव अपूर्ण स्वरूपात प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अस्पष्ट किंवा वाचता न येणारी कागदपत्रे, आवश्यक दिनांक स्पष्ट नसलेले आदेश, सेवा पुस्तकातील नोंदींना आधारभूत आदेशाच्या प्रती नसणे, तांत्रिक राजीनाम्याबाबत आवश्यक स्पष्टीकरण किंवा खातरजमा न करणे, अशा त्रुटीमुळे प्रस्ताव निकाली काढण्यास विलंब होतो. विभागांना दिलेल्या सूचना. वित्त विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना सूचना दिलेल्या आहेत की प्रस्ताव पाठवण्यापूर्वी संबंधित शासन निर्णयानुसार सर्व कागदपत्रांची तपासणी करावी. तसेच प्रस्ताव पूर्ण स्वरूपात वित्त विभागाकडे पाठवावा. प्रस्ताव पूर्ण असल्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सेवा जोडणी संबंधी सर्व प्रस्ताव ई-ऑफिस प्रणालीद्वारेच सादर करावेत. भौतिक स्वरूपात पाठवलेले प्रस्ताव वित्त विभागाकडून स्वीकारले जाणार नाहीत. याशिवाय परिशिष्ट अ मधील प्रमाणपत्र संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांनी प्रमाणित करून प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. निष्कर्ष मित्रांनो, NPS किंवा UPS अंतर्गत सेवा जोडून देण्याच्या प्रस्तावामध्ये विलंब टाळायचा असेल तर आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्ण आणि स्पष्ट स्वरूपात सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वित्त विभागाच्या या नव्या तपासणी सूचीमुळे प्रस्तावांची छाननी अधिक वेगाने आणि अचूकपणे होण्यास मदत होणार आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व कर्मचारी हिताच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.